आपल्याला जळकी भाकरी आवडते. हो. त्याच्यावर जी काजळी जमते किंवा जे ब्लॅकनिंग येतं ना, त्याच्यामधनं हायड्रोकार्बन्स तयार होतात विच कॅन कॉज कॅन्सर. आणखी एक सर मी बघितलं व्हायरल एक व्हिडिओ खूप जास्त होता मध्यंतरी. आपली पोळी, आपली चपाती जी हो, असते, हो. ती थोडीशी जळालेली होती. मग हे जळालेलं जे अन्न असतं किंवा जास्त भाजून जळालेलं जे अन्न असतं, हां. ते आपल्याला कॅन्सरकडे नेऊ शकतं का? तर याचं उत्तर हो असं आहे. ओके. एखादी पोळी जळाली तर काय फरक पडत नाही. ॲक्च्युअली आपल्याला खूप आवडतं. आपल्याला जळकी भाकरी आवडते. हो. त्याच्यावर जी काजळी जमते किंवा जे ब्लॅकनिंग येतं ना, त्याच्यामधनं हायड्रोकार्बन्स तयार होतात आणि हायड्रोकार्बन्स केमिकल आहेत. ए वन फॉर्म ऑफ केमिकल आहे विच कॅन कॉज कॅन्सर. नॉट डिरेक्टली, असं काय फार प्रूव्हन त्याचा डेटा नाही आहे. ओके. पण ॲज फार ॲज पॉसिबल बर्न फूड खाऊ नका, कारण ते इरिटंट आहे तुमच्या स्टमकला. त्यामुळे इनडायरेक्टली कॅन्सर होऊ शकतो. तुम्ही साधारण कुठलीही गोष्ट, आता चिकन वगैरे असेल तर ते साधारण डार्क येलो होईपर्यंतच ओके. भाजा किंवा तळा. त्याचं काळपट ब्राऊन होऊ देऊ नका. ओके. एक्सेसिव्ह जर ते जाळलं तर दॅट इज हार्मफुल फॉर युअर बॉडी. सो तसं होऊ देऊ नका. हे त्यातलं एक महत्त्वाचं फॅक्टर. त्यामुळे फार मोठा त्याला हे नाही आहे बेस, पण एक गाईडलाईन म्हणून आपण ते अव्हॉइड करू शकतो. ओके.